श्रीराम जय जय राम। थोडे वाचावे पण कृतीत आणावे, खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, अशा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असेच आहे. म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत हे निस्वार्थ बनणे, हे खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारलेच नाही. वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्तीत जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःख बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होते. फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश अतःपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. अधिक वाचू नका. जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा. श्रीराम जय जय राम. माझे अवयत्व तरी ननसे, परी होणे जाणे एक दिसे. प्रतिबिंब माझे मायावशे माझ्या चिठाई. जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवान म्हणतात की मी खरा आहे तसाच राहतो, पण माझ्या ठिकाणी ते प्रतिबिंब झाल्यासारखे दिसते. ही शक्ती माझ्या ठिकाणी हे विश्व निर्माण केल्यासारखे दाखवते. खरं असं आहे की बिंबामध्ये फरक होत नाही तर प्रतिबिंबामध्ये फरक होतो. ज्यामुळे प्रतिबिंब उपाधीत गुंतते तेव्हा प्रतिबिंबात फरक होतो. सगळ्या वेदांताचं मर्म साक्षी बना असं आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आरशासारखे बना. आरशाचा मोठा गुण असा आहे की तो आपण होऊन काही नाही, जसं येईल तसं दाखवायचं. ते गेलं की आरसा जसा होतो तसाच राहतो.
हे साक्षीत्व आहे. आज काय हे कर्म केले, तिथल्या तिथे संपले. कर्म करून कर्माची आठवण न राहणं हे गुरु कृपेचे लक्षण आहे. कारण कर्ता भगवंत आहे. तो पाहील. मी त्याच्यात का गुंतून राहू. त्याच्यातून साक्षीत्व निर्माण होते. असं झालं की कर्म करताना भगवंत माझ्याजवळ आहे ही भावना निर्माण होईल. परमात्मा आहे ना, तो मला पाहतो आहे याचाच अर्थ तो साक्षी आहे. साक्षीमध्ये अक्ष आहे. अक्ष म्हणजे डोळा. भगवंत माझ्याकडे सतत पाहतो आहे ही भावना निर्माण होणं जरूर आहे. साक्षीला शिक्षा नाही, करते पण आले की शिक्षा आहे. आता एक गोष्ट अनुभवाची सांगतो की मला भगवंत पाहत आहे ही जाणीव झाली की माणसाच्या हातून चूक, पाप, ढिलाई होणारच नाही. माझ्या हातून चूक, पाप घडले की मी भगवंताला विसरलो आणि कर्म केले. आता भगवंताला माझं तोंड कसं दाखवू हे भक्ताच्या पूर्वावस्थेचं लक्षण आहे. आरशात आपण एक वस्तू पाहिली की दोन आहेत असं वाटतं, पण ती वस्तू एकच असते. आपण आरशात आपलं तोंड पाहिलं की वाटतं दुसरा कोणीतरी आहे, तर हा आपला भ्रम आहे. तुम्ही बाजूला गेलात की पुन्हा आरसा जसा होता तसाच राहतो. तसं परमात्मा आपल्या कर्मामध्ये तो कर्म करतो असं दिसतं, परंतु ते प्रतिबिंब आहे. भगवंत कर्म करीत नाही. आरशाचा मोठा गुण कोणता असेल तर त्याला सुख दुःख नाही. आलं काही समोर तर त्याचं प्रतिबिंब केलं, नाहीतर पुन्हा काही नाही. आपण आपल्या जीवनात जर खरं असं जगलो ना तर गुरु आपल्या घरातून जाणारच नाही. कसं असावं. आलं कर्म तर केलं, त्या कर्माचं काय होतं आहे हे पाहायचं नाही. इतकं निरासक्त जीवनात आपण राहिले पाहिजे. व्यवहारात कर्म केले, यश मिळाले तरी उत्तम, नाही मिळाले तरी उत्तम. कर्म करायला मिळाले तरी वाहवा, नाही मिळाले तरी वाहवा. मी त्या आरशासारखा असलो तर हे होईल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.